चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण चाललो आहे परेल वर्कशॉपला गणपती बघायला. आपल्यासोबत मोक्ष आहे, पवन आहे आणि वेदांत आहे. तर भेटूया पुढे जाऊन. आता ट्रेनने जाणार आहे, ट्रेन आली की मग आपण जाऊ, भेटू पुढे. देवी स्टेशनला उतरलो आहे, इकडनं चालत जायचं आहे, भेटू पुढे. आता आम्ही इथे पोचलो आहे बघा. परेलच्या विघ्नार्थाची ट्रॉली आहे. मलबार रेलची ट्रॉफी आहे. जो लास्ट टाइम कृष्णावाला गणपती होता ना, तो सगळ्यात फेमस झालेला, त्याची ट्रॉली आहे ही. बघा, हा खेतवाडीचा मोरिया, ही मोरियाची ट्रॉली आहे. खेतवाडीचा मोरिया. काळा चौकीचा महागणपती आहे, त्यांची ट्रॉली आहे ही. बघा, हे सगळे गणपती दिसतात, यांचं सगळ्यांचं काम चालू आहे. हे वाटतं 10 तारखेला यांचं आगमन आहे आणि एवढं फटाफट काम चालू आहे. सगळे गणपती 10 तारखेपर्यंत होतील. गणपतीच्या तोंडला शेप देतात ते लोक. बघा, ते सगळ्या गणपतीचे चेहरे बनत आहे. काम चालू आहे आता सगळ्या गणपतीचं. गणपती बघा तुम्ही, फक्त काय फिनिशिंग केली या गणपत्यांची. हा गणपती बघा, इथे बघा किती गणपती आला आहे. ते सगळे सगळ्यांचं थोडंच काम बाकी, आता मग कलर चालू होतील. बघा, हा गणपती बघा. आता हे बघा, इथे या साईडला पण थोडे मूर्ती आहेत, त्यांचं काम बाकी आहे, चालू आहे. म्हणजे आता थोडं इथे पण आहे, काम चालूच आहे. पूर्ण मेहनतीने काम करत आहे. 10 तारखेला या गणपत्यांचं आगमन आहे. साचे बघा, साचे हे गणपतींचे छोटं काय असतं, त्यांचं सगळ्यात साचे इथे लावले आहे. ईश्वर आर्ट्सला व्हिजिट करा, काय मूर्त्या आहे त्यांच्या तुम्ही बघू शकतात. ईश्वर आर्ट्स परेल वर्कशॉपच्या आतमध्येच आहे, तुम्ही व्हिजिट करा. काय मूर्त्या बनवल्या आहे बघा. पण मूर्ती काय बनवली आहे बघताच आवडते. मूर्तींचे अजून कलर वगैरे बाकी आहे. या मूर्तींना कलर केला आहे, फक्त खालच्या मूर्तींचे कलर बाकी. आता ही मूर्ती पण कलरची, ही पण काय मूर्ती बनवली आहे वा. तर परेल वर्कशॉपचं झालं आहे. आता सगळे मूर्त्या वगैरे बघितल्या तिथे, खूप छान अशा मूर्त्या होता. आता आम्ही चाललो आहे कुठे, आम्ही भेटू तुम्हाला डायरेक्ट गणेश अंकुलमध्ये. तिथे पण आपल्या इकडच्या देखील ताडदेवच्या देखील मूर्त्या आहे. 2-3 मूर्त्या अशा दिल्या आहे तिथे पण बनवायला. तर तिथे जाऊन तुम्हाला आम्ही दाखवतो, तर पूर्ण पहा. आणि मित्रांनो प्लीज, आज 500 सबस्क्रायबर झाले आपल्या 2 ब्लॉगमध्ये. तर आता आपल्याला ना या महिन्यात आपल्याला 15-20 तारखेच्या आधी आपल्या ना 1K फॉलोअर कंप्लीट करायचे आहे. तर मला असंच सपोर्ट करत राहा आणि लवकरच आपले 500 झाले, अजून 500 करा. 1K सबस्क्रायबर लवकर होऊ दे. धन्यवाद. रोडला पोचलो आहे, कारण की आता ते सगळे तिकडचे गेट बंद होते, म्हणून आता आपण करी रोडच्या साईडला आलो आहे.
आता इकडनं दाखवतो तुम्हाला आम्ही. तर भेटू डायरेक्ट गेटच्या इथे जाऊन भेटू. इथे ट्रॅफिक आलंय तर डायरेक्ट तिथे गेटवर जाऊन भेटू. चला, हा मेन गेट आहे. काहीच मूर्त्या बघा तुम्ही. अजून पुढे आहे ते पण तुम्हाला दाखवतो. इथे पण थोडेफार मूर्त्यांचे कलर वगैरे बाकी आहे. बाकी ऑलमोस्ट सगळं झालं आहे. हे बघा, हा आमच्या इकडचा कारागीर आहे बट्टो. बट्टो बट्टो हा बघा, हा आमच्या इकडचा कारागीर आहे. ते पण काम चालू आहे सगळ्या मूर्त्यांचं. साचे बनवत आहे. मूर्त्या बघा, ही लास्ट टाइम मूर्ती फेमस झालेली. हे सगळं अजून बनत आहे छोट्या मूर्त्यांसाठी. इथे पण मूर्त्यांचे पाय आहे. सगळं बनलं आहे इथे, तर फक्त सेट करायचं बाकी आहे. या मूर्तींचे कामं चालू आहे अजून इथे. मूर्तीचं चालू करणार आहे आता काम. सगळं चालू केलं आहे. पायपूजन झालं आहे त्या मूर्तीचं. एक आहे असं छोटं दुकान शॉप आहे. मूर्त्या बघा, सगळ्याच शॉपमध्ये चांगल्या मूर्त्या आहे. असं कुठच्या शॉपमध्ये असं नाही ना, सगळ्याच शॉपमध्ये सगळ्या चांगल्या मूर्त्या आहे. बघा मूर्ती. त्या मूर्त्यांचा कलर वगैरे बाकी आहे पण ऑलमोस्ट त्यांचं सगळं झालं आहे. त्या सगळ्या मूर्त्यांचे कलर वगैरे बाकी आहे. खूप गर्दी आहे या शॉपमध्ये. बघा काय मूर्ती बनवली आहे. मूर्त्यांचे कामं चालू आहे, बघू शकता. मूर्ती बघा गाईस, काय मूर्ती बनवली आहे. मित्रांनो, आता सगळं बघून झालं आहे. गणपती वगैरे बघितले आहे, दोन्ही वर्कशॉप बघितले. आता आम्ही चाललो आहे घरी. तर ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही, मजा येईल तुम्हाला पण बघायला. तर ब्लॉगला इथेच एंड करूया. गणपती बाप्पा मोरया.